नवोदय परीक्षा 2024 मधील गणिताचे काही उदाहरणं आपण एका ट्रिक्सने सोडवणार आहोत, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण नवोदय परीक्षा 2024 मधील गणिताचे काही महत्त्वाचे प्रश्न हे सोप्या पद्धतीने व ट्रिक्सचा वापर करून सोडवणार आहेत। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर आजचा पहिला प्रश्न आहे, एक मशीन एका मिनिटात 12 पाने छापू शकते, तर 5760 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल? तर हा प्रश्न खूप सोपा आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 2 ते 3 सेकंदामध्ये आपण हा प्रश्न सोडवू शकतो। तर आता इथे आपल्याला एका मिनिटामध्ये त्यांनी 12 पाने छापून होतात, तर 5760 पानं छपाईसाठी किती वेळ लागणार आहे? तर आता इथे एका मिनिटामध्ये 12 पाने छापून होतात, तर 5760 पाने छापण्यासाठी किती मिनिटं लागणार आहेत? तर आता ह्यांचा आपण फक्त काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे। तर आता इथं 5760 गुणिले 1 आणि भागिले काय येणार, 12 येणार। 12 एक 12 आणि इथं काय येणार, 12 चौक 48। त्यानंतर इथं शिल्लक राहतात 8 आणि 12 आठी 96, म्हणजे इथं 480 चा काय जाणार आहे, भाग जाणार आहे। तर 480 हे काय झाले, मिनिट झाले। तर आपलं उत्तर हे मिनिटामध्ये दिलेलं नाही आपल्याला पर्याय, तर ते तासांमध्ये दिलेलं आहे। तर आता हे 480 मिनिट आहेत, ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, तासामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे। तर 1 तास हा 60 मिनिटांचा होतो, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 480 ला 60 ने काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे। तर हा शून्य गेला, हा शून्य गेला आणि 6 8 48, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 8 तास। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। नंतरचा प्रश्न आहे, एका वस्तूला रुपये 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ, लाभ म्हणजेच काय, नफा, त्याच वस्तूला रुपये 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे, तर वस्तूची किंमत किती आहे? तर याचे आपल्याला खाली पर्याय दिलेले आहे। तर हा प्रश्न कसा सोडवायचा? तर हा प्रश्न सोडवण्यासाठी खूप सोपा आहे। तर हा प्रश्न ट्रिक्स वापरून 5 सेकंदामध्ये आपण सोडवणार आहोत। तर आता इथे आपल्याला 2 विक्री किमती दिलेल्या आहेत, तर ह्या विक्री किमतींची काय करायची, फक्त आपल्याला बेरीज करून घ्यायची आणि बेरजेला 2 ने भाग द्यायचा। आता इथे किती आहे पहिली विक्री किंमत, तर ही आहे 2540 आणि दुसरी विक्री किंमत आहे 1850। ह्यांची काय करायची, बेरीज करायची। तर ह्यांची बेरीज किती येते, 4390 एवढी ह्यांची बेरीज येते। आता ह्या बेरजेला फक्त काय करायचंय, 2 ने भाग द्यायचा आहे। 4390 ही बेरीज आली आणि ह्याला 2 ने भाग द्यायचा। तर इथे 2 ने भाग जर दिला तर बे 1 बे, बे 2 4, त्यानंतर बे 1 बे आणि बे 9 18 आणि बे 5 10, म्हणजेच 2195 एवढी कायला आपला हा भागाकार आला। भागाकारच म्हणजे काय, त्या वस्तूची किंमत आहे, म्हणजे 2195 ही त्या वस्तूची किंमत आहे। आपल्याला उदाहरणामध्ये वस्तूची किंमतच विचारली आहे, म्हणून 2195 ही त्या वस्तूची किंमत आली। त्यानंतरचा प्रश्न आहे, जर आपण 1 ते 100 पर्यंत सर्व संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा येईल? तर आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला 1 ते 100 पर्यंतचे सर्व अंक लिहून घेऊन त्यामध्ये 9 हा अंक किती वेळा येतो हे शोधायचं आहे। तर 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक 20 वेळा येतो, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20। नंतरचा प्रश्न आहे, एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी 17 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? नंतरचा प्रश्न आहे, एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी 17 मीटर व रुंदी 11 मीटर आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? तर हा प्रश्न सोडवताना प्रथम आपल्याला काय करायचं आहे, आयताची परिमिती काढून घ्यायची आहे, कारण चौरसाची परिमिती ही आयताच्या परिमिती इतकीच आहे। तर आता इथे आपण आयताची परिमिती काढू शकतो, कारण आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी इथं दिलेली आहे, म्हणून आयताची परिमिती जी असेल तीच चौरसाची सुद्धा परिमिती असणार आहे। म्हणून आता इथे आपण आयताची परिमिती काढून घेऊ। तर आयताची परिमिती काढण्यासाठी सूत्र काय आहे, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, 2 कंसामध्ये
लांबी अधिक रुंदी. तर लांबी किती आहे तर 17 मीटर आहे आणि रुंदी 11 मीटर आहे. तर यांचा गुणाकार जर केला तर यांची बेरीज येते 28. 7 आणि 1 8. 28ला 2 ने गुणलं तर उत्तर येतं 56. 56 मीटर ही काय झाली आयताची परिमिती झाली. आयताची परिमिती झाली. तर आयताची परिमिती हीच काय आहे चौरसाची परिमिती आहे. म्हणून चौरसाची परिमिती सुद्धा किती आली 56. चौरसाची परिमिती बरोबर 56 मीटर. त्यांनी उदाहरणामध्ये चौरसाचं क्षेत्रफळ विचारलं आहे. तर चौरसाचं क्षेत्रफळ कधी काढता येईल आपल्याला जेव्हा चौरसाची बाजू माहिती असेल तेव्हा चौरसाचं क्षेत्रफळ काढता येईल. तर आता इथे परिमितीवरून आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकतो. तर परिमितीला जर आपण 4 ने भाग दिला तर आपल्याला चौरसाची एक बाजू मिळणार आहे. तर 4चा जर भाग दिला तर इथं किती येणार 14 येणार. तर चौरसाची बाजू किती आहे मग 14 सेंटीमीटर. आता आपल्याला चौरसाची बाजू मिळाली आहे. तर चौरसाचं आपण क्षेत्रफळ काढू शकतो. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. तर बाजू किती दिलेली आहे आपल्याला तर बाजू आहे 14 सेंटीमीटर आणि त्याचा काय करायचा वर्ग करायचा. तर 14चा वर्ग किती येतो 196 चौ सेंटीमीटर. हे काय आलं चौरसाचं क्षेत्रफळ आलं. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे 196 चौ सेंटीमीटर. त्यानंतरचं उदाहरण आहे एका पुस्तकाची किंमत ₹100 आहे. त्यानंतरचं उदाहरण आहे एका पुस्तकाची किंमत ₹100 आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 375 रुपयात विकतो. तर झालेला नफा किंवा तोटा किती आहे. तर खाली आपल्याला त्याचे पर्याय दिलेले आहेत. तर इथं उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं आहे. तर हे उदाहरण आपण 3 ते 4 सेकंदामध्ये सोडवू शकतो. तर एका पुस्तकाची किंमत ही 100 रुपये आहे. म्हणजेच 3 पुस्तकांची किंमत किती असणार आहे तर 300 रुपये असणार आहे. एका पुस्तकाची 100 तर 3 पुस्तकांची 300 रुपये असणार आहे. तर त्या विक्रेत्याने हे 3 पुस्तकं हे 275 रुपयाला विकलेले आहेत. म्हणजे 300 रुपये ही काय झाली खरेदी किंमत झाली. 300 रुपये ही खरेदी किंमत आणि 275 ही विक्री किंमत झाली. म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसतं की ह्या व्यवहारामध्ये त्याला तोटा झालेला आहे. कारण पुस्तकं हे 300 रुपयाला खरेदी केलेली आहेत आणि 275 रुपयाला त्याची विक्री केलेली आहे. म्हणजेच इथं आपल्याला तोटा दिसून येतो. तर तोटा किती असणार आहे म्हणजेच इथं काय करावं लागणार खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तर खरेदी किंमत किती आहे 300 रुपये आहे वजा विक्री किंमत किती आहे 275 बरोबर किती 25 रुपये हा तोटा. म्हणजेच ह्या व्यवहारामध्ये 25 रुपये काय झालेला आहे तोटा झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तोटा 25 रुपये. तर अशा प्रकारे 2024 मध्ये जे प्रश्न आलेले आहेत गणिताचे त्याचा सराव आपण आज घेतलेला आहे. तर अशाच उदाहरणांचा सराव तुम्हीही करा कारण परीक्षेच्या वेळेस याच प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.